मुलींना बोलून वाट बघायला लावणं बॅड मॅनर्स असतात. ओके, पण ह्याच्यापेक्षा बॅड मॅनर्स म्हणजे आपले प्रोफेसर आणि आपली मैत्रीण या दोघांची डेट असताना आपण मध्ये जाणं. प्रोफेसर आणि आपली मैत्रीण यांची डेट, लाईक सिरियसली काही. बरं आता इकडे असंच हसत बसायचंय की आतमध्ये बसून बोलूया? प्लीज जाऊया आता. काय झालं हसायला? काय? अरे थांब. अगं काय? डन. तू नेहमी असंच खातोस का आईस्क्रीम? असंच म्हणजे? हे असं चेहराभर पसरवत? नाही नाही, ते मुद्दामून नाही, ते चुकून लागलं. म्हणजे ते लागतं असं लहानपणापासूनच. तू खरंच अगदी लहान मुलासारखा आहेस. तुला मी असा वाटतो? हा, म्हणजे बघ ना, असा एखादा लहान मुलगा ज्याला नीट आईस्क्रीम खाता येत नाही, जो थोडा घाबरतो, थोडा हट्टी आहे, पण मनाने निर्मळ आहे. तशी तू पण अशा मोठ्या काकूसारखी कॉन्फिडंट आणि मॅच्युअर्ड, हुशार. म्हणजे मी काकूबाई आहे? हा हा, नाही नाही, आय मीन काकू म्हणजे ते मी मॅच्युरिटीसाठी म्हटलं की, म्हणून तू. हो, तशी दिसायला तू खूप. दिसायला काय? बोल ना, बिंदास बोल. दिसायला काय? निघूया, खूप उशीर झालाय ना. बाबांना पण हल्ली बरं नसतं ना, म्हणून. अशा यायचंय तुझ्या घरी त्यांना बघायला? कशाला? अरे ते आजारी होते ना, म्हणून. हा, नाही पण तशी काही गरज नाहीये. गरज नाही? पण मी कधी म्हणाले गरज आहे? नाही नाही, तसं नाही. तसं नाही ना, मग झालं तर. काय झालं? ठरलं. काय ठरलं? मी उद्या तुझ्या घरी येते तुझ्या बाबांना भेटायला. तू मला ऍड्रेस पाठवून ठेव. ओके? हो, आपण. एक्सक्यूज मी, युअर बिल. हा, थँक्यू मॅम. अगं तू का दिलेस? मी दिले असते ना. इट्स ओके, तू नेक्स्ट टाइम पे कर. हा, ओके. बरं चल आता निघूयात, मला घरी सोड आणि उद्या आपण तुझ्या घरी भेटू. बाकी डिनर अँड आईस्क्रीम मस्त. चल. हा, मस्त झालं जेवण. मला जरा धाकधुकच होती. का? अरे म्हणजे चायनीज रेस्टॉरंट, त्यात नवीन, पण मस्त होतं रे जेवण. आणि ॲम्बियन्सही. चॉईस कोणाचा आहे? तुझा चॉईस चांगलाच आहे, मला माहितीये. चला, जेवण तर मस्तच झालं. आता उद्या रजा. का म्हणजे एवढं चापून चेपून जेवल्यानंतर पोटाला आराम नको? रजा घ्यावीच लागणार. खरंच वेडा आहेस का रे? हे काही कारण झालं रजा घेण्याचं? तू काय उगाच सिरियसली घेते? गंमत करतोय मी. ऐकून तर घे. उद्या डोंबिवलीच्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन आहे, तिकडे जायचंय. त्याच्यानंतर इंटिरियर वाला येणार आहे. त्याच्यानंतर मी कुठे जाणार ऑफिसला, म्हणून म्हणलं रजा. मग असं सांग ना. सांगितलं ना. मुद्दा काय आहे की आज रात्री आपण कितीही वेळ जागू शकतो. करेक्ट. काय? मी जाऊन झोपणार आहे, हा? तू टीव्ही बघत जागरण कर. मानस अजून जागा आहे? अजून जागा का?
झोप येत नाहीये. का? माहित नाही. झोप आता, उद्या तुझ्या घरी भेटू. गुड नाईट. तू घरी येणाऱ्यास या विचारानेच झोप उडाली आहे माझी. काय रे, लक्ष कुठे आहे? नाही, इकडेच आहे. मानस, जे मनात असेल ना ते बोलून टाकावं. आयुष्य खूप साधं आणि सोपं होऊन जातं. हो, अगदी बरोबर आहे. विचारांचं ओझं मनाला भेगा पाडतं. जे मनात असेल ना ते बोलून टाकावं. काय होईल? वाईट वाटेल, मतभेद होतील, पण तुझ्या मनावरचं ओझं तरी कमी होईल ना. आई, बाबा, एवढं काही सिरियस झालेलं नाहीये. काही ओझं बिझं नाहीये माझ्या मनावर. अरे मग लक्ष कुठं आहे तुझं? आणि चेहऱ्यावर एवढी चिंता कसली आहे? बाबा, माझे काही मित्रमैत्रिणी तुम्हाला भेटायला येणार आहेत. हो, कधी येणार आहे? आज. आज काहीतरी खायला करून ठेवते छान. हा, ते ते तुझं तू बघ. पण बाबा, मी काय म्हणतो, मी एक सांगू का? सांगा. नाही म्हणजे तुम्ही रागवणार नसाल तर सांगतो. नाही, तू काय सांगायचं ते आधी सांग. रागवायचं की नाही ते मी नंतर ठरवतो. बाबा, ऐका ना. माझे मित्रमैत्रिणी येतील तेव्हा तुम्ही जरा नीट बोलाल का? नीट बोला म्हणजे? नीट बोला म्हणजे काय? मी काय वेडा आहे का वाटेल तसं बोलत बसायला? नाही नाही बाबा, तसं नाही. माझ्या घरात मला हवं तसं मी बोलणार. त्यांना यायचं नसेल तर येऊ दे नको. मला खोटं वागणं, खोटं बोलणं जमत नाही. कधी यायचे कधी तुझे मित्रमैत्रिणी? माहित नाही, 4 वाजेपर्यंत येतील. कॉलेज म्हणजे धमाल. हा देशपांडे एवढा मोठा आहे पण अजून कॉलेजमध्ये असल्यासारखं वागतो. त्याच्या मुलीचा साखरपुडा आहे आज. अरे वा, देशपांडे काकांच्या सायलीची एंगेजमेंट आहे. काय वैदू मॅडम, कुठे हरवलात आपण? बाबा, ती रोज एकाच गोष्टी ठरवलेली असते. हो, अशी कुठली आहे ती गोष्ट? आम्हाला कळू द्या की. हो बाबा, हा विकुडी वेडा आहे. लक्ष नका देऊ त्याच्याकडे. काही बोलत असतो. माझं लक्ष आहे तुमच्या बोलण्याकडे. मग आज संध्याकाळी 4 वाजता तुम्ही दोघे जण घरी वेळेवर या. दोघे जण या. दोघांनाही सांगतोय, तू वेळेवर ये रे बाबा, हे तुझ्या करता आहे. हो आणि ती केस जरा विंचरून ये रे, तेल बिल लावून. बाबा, तेल नाही जेल. तुला काय लावायचं ते लाव, पण असं तो पिसारा घेऊन आमच्या मागे मागे येऊ नको, त्या सर्कशीतल्या लोकांसारखा. बाबा, कळलंय. काय ग, पुन्हा काय विचार? बाबा, आज 4 वाजता. हो, मी नाही आले तर चालेल का? नाही म्हणजे तुम्ही दोघं जाताय ना, मी नंतर विश करेन सायलीला तिच्या घरी जाऊन. पण का येणार नाहीस तू? एक काम आहे. म्हणजे काय काम? कॉलेजमध्ये काम आहे. हा, कॉलेजमध्ये आणि काम? काय काम? काय ते एक्स्ट्रा लेक्चर आहे. हा, आणि खूप इम्पॉर्टंट आहे. कांट मिस इट. व्हेरी इम्पॉर्टंट. इतकंच नाही, एका लेक्चरने काय फरक पडतो बाई? तू
नाही नाही, एंगेजमेंट महत्वाची आहे. तिकडे तू आलीस ना, तुला अशी मस्त लोक भेटतील, महत्वाची. आणि त्या सगळ्या लोकांना तू आल्याचा आनंद होईल, तुलाही होईल. बाबा ऍक्च्युली मी आज खरंच खूप महत्वाच्या आणि मस्त लोकांना भेटणार आहे. त्यांना भेटून मला आनंद होईलच, पण आय होप त्यांनाही होईल. अच्छा, कोण आहेत ही लोक? एक्स्ट्रा लेक्चर घेणारा प्रोफेसर ना. बर, एक्स्ट्रा लेक्चर? काय कारण दिलंस यार वैदू, कमाल आहे सा. अगं मग काय करणार होते मी? बाबा मला एका एंगेजमेंटला यायला फोर्स करत होते. मग काय, मी तिथे एंगेजमेंटला गेले असते तर मग मानसच्या घरी कोण आलं असतं? मी गेले असते. हा म्हणजे तिथे जाऊन फोटो वगैरे पाठवले असते, तुला सगळे रिपोर्ट्स दिले असते. हो. तू मानसच्या घरी? हा. एकटी? हा. माझ्याशिवाय? चाम मार काढणार तू. नाही मारू नकोस. पण क्या बात आहे वैदू, म्हणजे आज एकदम बास, टाइमपास पुरे. खूप मस्करी केली माझी, बास आता. ए बरं ऐक, आपण ना एक्झॅक्टली 3 वाजता निघू. कुठे? मानसच्या घरी जायला, त्यांच्या बाबांना बघायला. इम्पॉसिबल. नाही नाही, मी नाही येणार आहे मानसच्या घरी. का, काय झालं? वैदू यार, तुला माहितीये ना, मला एकतर आजारी माणसांचा फोबिया आहे यार. मला खूप अस्वस्थ वाटतं. नाही हे बघ, मी एक तर त्या हॉस्पिटल वगैरे मध्ये पण जात नाही. अगं हो, पण आपण हॉस्पिटलमध्ये चाललोय का? आपण मानसच्या घरी चाललोय. आजारी माणसालाच भेटायला चाललोय ना. नको, हे बघ मी आजारी पडेन त्यापेक्षा तू. बर ठीक आहे, मी जाय. ओके, बरं आता तर चला. हे अमित, हे बरोबर नाहीये. अरे काय करू तूच सांग. घरी ना अचानक पाहुणे येणार, बाबांनी तर माझ्या नावाचं वॉरंटच काढलंय. घरी दिसलो नाही ना तर तडीपार करतील. आता तूच सांग ना, मी काय करू? नाही, इट्स ओके. म्हणजे तू आता घरी नाही येतेस त्याचं वाईट वाटतंय मला, पण इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड सम अदर टाइम. येस मित्रा. एक मिनिट. हा मानस, बोल. हॅलो वैदेही. अगं एक बॅड न्यूज आहे. काय आलं? अमित आज माझ्या बाबांना बघायला येऊ शकत नाहीये. त्याहून वाईट बातमी माझ्याकडे. काय? वर्ष पण येऊ शकणार नाहीये तुझ्या घरी. हॅलो, अच्छा हो का? ठीक आहे, मग तुम्ही सगळे नंतरच या कधीतरी. ऍक्च्युली मी तेच सांगायला फोन केला होता. का? मी एकटी येऊ शकत नाही? काय? हा, त्यात काय, मी एकटी आहे. बरोबर 4 वाजता पोहोचेल. आणि तू अजून ऍड्रेस पाठवला नाहीयेस, मला पटकन पाठव. ओके, बाय, सी यू. हो ठीक आहे. अरे ती एकटी घरी यायचं म्हणते. चल मी घरी जातो आणि काहीतरी सेटिंग लावतो. चल बाय. गुड. कालची सेटिंग चुकवलीस ना, म्हणून शिक्षा आहे ही. काढ उठाबशा काढ. ह्यानेच गोंधळ घातला रे सगळा. मग ए समीर, काय रे, किती गोड गोंधळ घातला त्याने. गोड गोंधळ घातला. हे बघ, म्हणजे वॉटेवर आपण नंतर एन्जॉय केलं, पण चूक ही चूक असते. चुकीला माफी नाही. याला शिक्षा झालीच पाहिजे. ऐका ना, असं नका. एक मिनिट. हे बघ, आपली भेट घडवली म्हणून वाटलं ना तर याला 10 रुपये टिप देऊ नंतर. ओके, पण ह्या चुकीला माफी नाही. शिक्षा नाही रे, समज दिली आणि सोडलं मला. कसं आहे, वरून फोन आले ना. एक लक्षात ठेव, सेलिब्रिटीजना हात लावत नाही ते लोक. मग तुला कसं रे धरलं? त्या दिवशी साधूच्या गेटअप मध्ये नव्हतो म्हणून ओळखलं नाही मला. मग काय नाही, मी फोन लावला, 10 मिनिटात बाहेर. अरे ते ऑफिसरची ट्रान्सफर होते बघ पुढच्या आठवड्यात. एक्सक्यूज मी. येस, आस्क पूछो. क्या मागता पूछो. हा ऍड्रेस सांगते का दादा प्लीज? बघ रे, तुला काहीतरी सांगते. सरळ जा, दुसरा राईट, तिसरी बिल्डिंग. ओके, इथून ना. हा, थँक्यू सो मच. या. एक्सक्यूज मी.
तुम्ही सिनेमात काम का नाही करत? नाही बघा, मी हवं तर शब्द टाकतो, माझ्या खूप ओळखी आहेत. पण कसं आहे, आपली अजून ओळख नाही आणि ती करून द्यायला आत्ता माझ्याकडे वेळ नाही. नाहीतर लकी यू. यार परफेक्ट हिरोईन आहे यार ही. आपल्या स्वप्नात येणार. नंदिनी, हे स्वप्नात राहणं बंद कर आणि वास्तवात ये. का आता माझ्या स्वप्नांवर पण निर्बंध का बरं? कारण स्वप्नात राहणारे ना तुझ्या मनात वाईट विचार येतात आणि मग ते तुझ्या वागण्यात उतरतात. बोलताना तुझा तोल सुटतो आणि मग समोरच्या लोकांना लागेल असं बोलतेस तू. आणि लोक मला वाटेल ते बोलतात ते त्याचं काय? बोलणारच. तू जसं त्यांच्याशी बोलशील तसंच ते तुझ्याशी बोलतील ना. मी जे खरं आहे ना तेच बोलते, बिंदास बोलते आणि तोंडावर बोलते. तुमच्यासारखं नाही मला साखर पेरणी करत बोलता येईल. अगं पण नंदिनी, नंदिनी नाव आहे माझं. जोपर्यंत माझ्याशी सरळ तोपर्यंत मी सरळ. एकदा का माझ्या वाकड्यात शिरला तर ठोकर लागलीच समजा. हो घेतलं. तेलाचा डबा ते तू पाठवतोय घरी. टूथब्रश हो घेतला. मीठ घेतलं. बरं. झाडू ते घरी पाठवतोय. दूध ते विसरलो. बघ कसा वेंधळा आहेस तू. दूध अजिबात नाहीये घरात, घेऊन या आधी. बरं आणतो. ठीक आहे. दूध दूध. वैदेही तू इथे कशी काय? तू इथे कसा? मी राहतो इथे. तू इथे कशी काय? ते एक्स्ट्रा लेक्चर. नाही नाही नाही, इथे नाही. ते आमचे सर इथेच कुठेतरी राहतात. ऍड्रेस विचारायला आले होते. हॅलो अनिल. अनिल, हा वैदेहीला फोन दे. हा एक मिनिट. अर्चू. हा. हॅलो. हाय वैदेही. हाय. आता तुला घरी यावंच लागेल. हा. आय मीन अगं आत्ता नको. ते ना मला जरा. तेव्हा मी काहीही ऐकणार नाहीये. लवकर ये, मी तुझी वाट बघतेय. अनिलला फोन दे. हा. अनिल, वैदेहीला आधी घरी सोड आणि मग हवं तर दूध आणायला जा. ओके राणी सरकार. आलो. चला. नाही तर आता तुमच्या ऑफिस बरोबर तुमच्या घरीच राहायला यायला लागेल मला. कारण तुला जर मी घेऊन गेलो नाही घरी तर ती मला घरात हकलून देईल. चला या. अरे अनिल ये ये ये. मानस, अरे काय तुझे मित्रमैत्रिणी राहिले कुठे? 4:15 वाजले. हो बाबा येतील. ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. हो ट्रॅफिक. ट्रॅफिक हे आपलं एक राष्ट्रीय कारण आहेच नाही का, उशिराचं समर्थन करण्यासाठी. पण आपणही या कारणाचा मान राखूया, बेनिफिट ऑफ डाऊट देऊया त्यांना आणि वाट बघूया. अहो इतकं काय त्यात, येतील ना. नाही येतील ना, येतील येतील. पण येणं आणि वेळेवर येणं यात काहीतरी फरक असतो ना. या हल्लीच्या मुलांना ना वेळेची काही किंमतच राहिलेली नाहीये. अहो बाबा येतील ना, जरा थोडा वेळ थांबा. मी फोन करून येतो. करा करा, फोन करा. बघितलंच ना किती वेळ झालाय अनिल दूध आणायला गेलाय, अजून आला नाहीये. बघ ना. आणि म्हणे मी मोठा साहेब. काकांना कसा काय तो आवडतो ना हे मला कळतच नाही. काय ग, काही प्रॉब्लेम आहे? नाही, नो प्रॉब्लेम. ऊन खूप आहे ना, त्याचा त्रास होतो हल्ली. हा हो ग, खरंच ऊन इतकं वाढलंय ना. तरी बरं आता जरा पाऊस सुरू होतोय ना. मी ना तुझ्यासाठी कोकम सरबत करून आण. नाही कशाला, नको. मी बस आरामात. बस तू, आलेच मी. अर्चना, अरे वा, आज पाहुणे वाटतं.